उंच केला इथून स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवायचा होता क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑफ आलाय लॉंग ऑन वरून देखील ज्ञानेश्वर गेला होता मात्र फिल्डिंग मध्ये थोडीशी खराब आणि आपल्याला जरूर पाहायला मिळतं 2 धावा इथून वेगानं कंप्लीट झाल्यात. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती आपण जरूर बघतोय आणि बॉल आतापर्यंत झालेत ते मात्र 2. अजूनही 4 बॉलचा काही शिल्लक आहे. हा बॉल उंच झेल खाली क्षेत्ररक्षक हो अक्षयने केलाय झेल ड्रॉप कितपत मागात ठरेल कारण तिसरा गोलंदाज थोडासा घातक आहे टीम आटोली संघाचा कारण झेल ड्रॉप थोडेसे धावा जातात वेगाने इथून झेल सोडलाय तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षयनं 3 बॉलचा खेळ झालाय 3 बॉल अजूनही शिल्लक आहेत. विकीची गोलंदाजी अतिशय चांगली आहे. टीम वाघजाई देवी स्पोर्ट्स आटोली संघासाठी अतिशय चांगला गोलंदाज आहे सुरेख गोलंदाज. हा बॉल टप्पा पडल्यानंतर बाहेर भरपूर कौतुक केल्यानंतर थोडीशी गोलंदाजी खराब पाहायला मिळते. सायकलला संतोष ज्याचा झेल ड्रॉप झाला बॉल 3 झाले आतापर्यंत 3 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आणि पहा झेल सोडल्यानंतर हे क्रिकेट आहे चेंडू निघून जातोय आकाशाला गवसणी घालणारा बिग 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 षटकार. झेल आला असता नवीन बॅटर आला असता या 6 धावा वाचल्या असत्या. हे क्रिकेट आहे हे कॅल्क्युलेशन आहे. हे क्रिकेट मध्ये जर बघायला गेलं ना साधा सोपा सरळ झेल सोडलाय मात्र जर तरला महत्व नाहीये आणि इथून धावसंख्या धावफलकावरती 20 आणि स्कोर बोर्ड 20 जावा. पुन्हा एकदा विकी अजून एक लागोपाठचा इथून अक्षयला घाम फुटला असेल कपाळाच्या आट्या वरती झाल्या असतील. पहा जणू काय जखमेवरती मीठ चोळलंय की काय. पहा इथून झेल आला असता तर हे 12 धावा वाचल्या असत्या मात्र या मॅच मध्ये वेगळंच झालंय. या मॅच मध्ये आपण जर बघायला गेलं तर धावा आल्या आणि इथून या मॅच मध्ये चित्र पलटलं. नक्कीच या मॅच मध्ये आपण बघायला गेलं तर 1-2 गो शेवटचा बॉल असेल. धावसंख्या धावफलकावर तब्बल 26-26. हा बॉल वरती फक्त एक सिंगल 13 धावा बनवल्या कॅच सोडल्यानंतर हे क्रिकेट आता 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 27-27. 27 आणि स्कोर बोर्ड 27 धावा झाल्यात धावफलकावरती आपण बघायला गेलं तर या मॅच मध्ये आतापर्यंत धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 27 आणि स्कोर बोर्ड 27. आणि इथून जर बघायला गेलं ना चांगलं क्रिकेट खेळावं लागेल या मॅच मध्ये. आपण बघतोय 27 आणि स्कोर बोर्ड 27. एक विकेट देखील गेलाय
अजूनही या मॅच मध्ये 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फार अशा धावा आल्या या दुसऱ्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा हा बॉल हलक्या हाताने खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे तिथे, एक सिंगल जरूर मिळेल. सिंगल डबल ने नक्कीच जर बघायला गेलं ना धावा होता 28 आणि स्कोरबोर्ड 28 धावा. लक्षात घ्या तुमचा 12वा खेळाडू इथे आहे. डगआउट सोडून यायचं नाहीये हे लक्षात घ्यायचं. या स्पर्धेचा नियम आहे. या मॅच मध्ये आपल्याला जर बघायला गेलं तर मॅच चालू करायचं. पुन्हा एकदा उंच गेलाय क्षेत्ररक्षक, झेल खाली. अक्षयने पुन्हा एकदा चुकी आणि इथून चुकी आणि चुकीला माफी नाहीये क्रिकेटमध्ये हे लक्षात घ्या. धावसंख्या धावफलकावरती जर बघायला गेलं ना टोटल टीमची ती 29 धावा. दोन बॉल 29 धावा. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 4 बॉल मध्ये कितपत धावा येणार. गोलंदाज तयार. या मॅच मध्ये जर बघायला गेलं तर आतापर्यंत 29. ओहो, चेंडू निघून जातोय. आकाशाला गवस निघाला ना अक्षरशः आपण बघितलं ना. चेंडू खोदून काढला आणि इथून पाठवलाय बॉन्ड लाईनच्या बाहेर. बिग 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 षटकार. इट इज क ड क मिळतील धावा 6. का फटका होता. जणू काय आपण बघितलं ना इथून या मॅच मध्ये चित्र बदललं, काटा बदलला, कोण बदलला. बॅट्समन सायकेंडला आपण बघतोय करणच्या बॅट मधून आलाय मोठा धमाका. षटकार. बोल तयार. अजून एक जाईल बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. .42 42 धावा झाल्यात. पुन्हा एकदा खेळून काढला. हेलिकॉप्टर स्ट्रोक इथे आपल्याला पाहायला होते. विकेट इथे आहे. एक धाव कंप्लीट झाले. दुसरीचा कॉल आहे. घातक ठरते की काय. ओ चुकी केली आहे. पहा विकेट घ्यायची होती. एक धाव फार क्रिकेटमध्ये महत्वाची आहे. इथून आपल्याला जरूर पाहायला मी इथे बॉल झाले आतापर्यंत 5 बॉल झालेत. 44 मग अशी टार्गेट होतं. आता मात्र या मॅच मध्ये अजूनही एक बॉल शिल्लक आहे. शेवटच्या बॉलवरती किती धावा येणार आहेत. 44 टार्गेट इथून बनवलं टीम आटोलीने. मग अशा मॅच मध्ये इथून काय होईल, इथून काय बघडेल, काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. हा उंच गेलाय. क्षेत्ररक्षक झेल खाली. फलंदाजानं सोडली आहे. वाचवलाय जरूर पाहायला मी तर. 46 झालाय. 47चा इथून टार्गेट असेल या मॅच मध्ये. ते मात्र टीम बॅटिंग करत असताना किल्ले मुरगिरी संघानं बनवल्या 46 आणि 47 धावांचं आव्हान या मॅच मध्ये ठेवलंय. तर टीम वाघजाई देवी स्पोर्ट्स आटोली या टीम वरती. सनीचं कौतुक जरूर केलं जाईल कारण सकाळपासून ते चांगलं स्कोररचं काम आपल्याला जरूर पाहायला मिळतं त्यांच्या माध्यमातून. त्यांचा एक मान सन्मान सत्कार घेऊ शेवटला कारण असे मोरणा क्रिकेट असोसिएशनला जरूर स्कोरर लाभले पाहिजेत.
चला मॅच सुरुवात करायची, लक्षात घ्या. त्यानंतर अजून एक मॅच, त्यानंतर फायनल, हे लक्षात घ्यायचं आहे. स्पीड अप घ्या. कैलासवासी सुनील माने स्मृती चषक 2025, कोण प्रथम पारितोषिक, कोण चॅम्पियन होणार या स्पर्धेमध्ये आपण काही क्षणामध्ये जरूर बघणार आहोत. फार वेळ घेत आहे टीम अर्देव संघ. वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. टीम आपल्याला जरूर पाहायला मिळेल फाईट करते किल्ली मुरगिरी संघ. जास्त वेळ घेऊ नका. नक्कीच मग अशीच आम्ही उल्लेख केला, सनीला रात्रंदिवस जरी क्रिकेट दिलं तरी कमी पडेल, कारण क्रिकेटवरती फार प्रेम. टीम थोडीशी साथ देत नाहीये. सनीची बॅटिंग चांगली आहे, गोलंदाजी चांगली आहे. टीमने अजून चांगला परफॉर्मन्स केला तर चांगलं क्रिकेट बघायला मिळेल. विनोदने चांगली बॅटिंग केली, अतिशय चांगलं फटकेबाजी त्याच्या बॅटमधून आपण मग अशा मॅचमध्ये बघितली. आता तोपर्यंत कुठेतरी 44 कंप्लीट झाल्या आणि तुम्ही या मॅचमध्ये आता बनवायच्या 47 मगाशी 44 कंप्लीट केल्या. आता 47 करणार का कंप्लीट टीम आटोली संघ? चला वेळेचं बंधन करणं फार गरजेचं आहे. इथून जास्त वेळ घेऊ नका. पंच मॅच चालू करायची आहे, लक्षात घ्या. सलामीची जोडी या लगेचच मैदानाच्या आतमध्ये. लक्ष या मॅच मध्ये 47-47. यानंतर अजून एक सामना आणि त्यानंतर फायनलला आपण सुरुवात करणार आहोत, हे लक्षात घ्यायचं आहे. या मॅच मध्ये आता मात्र 18 बॉल मध्ये बनवायचे 47 धावा. इथून या मॅच मध्ये काहीतरी वेगळं चित्र बघायला मिळेल. चला वेळ जास्त घेऊ नका. 18 बॉल 47 बनवायचे आहेत. 18 बॉल 47 धावा. स्ट्राईक फलंदाज अक्षय. पहिला बॉल राहुलचा. पहिल्याच बॉल वरती मोठा फटका मारायचा होता. एक सिंगल श्री गणेश केला खात्याचं. एक जरूर एकदा खात्यामध्ये जरूर ऍड होईल. स्कोर बोर्ड वरती देखील ऍड होणार आहे, कारण आपण बघायला गेलं तर अतिशय चांगलं क्रिकेट इथून बघायला मिळेल. अक्षयच्या माध्यमातून गोलंदाजी चांगला आहे. राहुल छोटा पॅकेट, वय फार कमी आहे. कमी वयामध्ये आपली गोलंदाजीच्या नावावरती छाप जरूर सोडतोय तो राहुल. 22 जर्सी नंबर. गोलंदाज तयार. समोर बॅट न खेळून काढला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्या आकाशा बाहेर. धावा मिळतील 6. षटकार आला आणि षटकाराने धावसंख्या पुढे सरकेल. ती मात्र 7 या आकड्यावरती. 7 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष्य 47 इथून पार होऊ शकतं. अक्षयनं चांगली बॅटिंग केली तर. नामदेव नॉनस्ट्राईक गेंदलाय. गोलंदाजी 2 मॅच मध्ये फार खराब राहिली आहे. पुन्हा एकदा अक्षयच्या बॅट मधून चेंडू जाईल. 1 बाउन्स. सीमारेषा लागत. धावा मिळतील इथून 4. चौकार. 4 धावा आल्या. धावसंख्या धावफलकावरती 11. 11 आणि स्कोर बोर्ड 11 धावा धावफलकावरती आहेत. ही मॅच अतिशय चांगली होईल. इथून 47 धावा होणार का? कारण मागच्या मॅच मध्ये 44 बनवल्या टीम वागदाई देवींची शक आटोली या टीम ना जरूर पाहायला मिळते. हा बॉल सुरेख होता. मोठा फटका खेळायचा होता. वंचित ठेवला. एक सिंगल जरूर मिळेल आणि सिंगलला धावसंख्या पुढे सरकली. ती मात्र 12 या आकड्यावरती. 12 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 बॉलचा खेळ इथून झाला. 12 धावा धावफलकावरती. चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. इथून 47चं एक मोठं लक्ष्य पार करायचं आहे. हा बॉल देखील वेगवान होता. मोठ्या फटक्यानं बसून वंचित ठेवलाय राहुलनं.
षटकार चौकार आल्यानंतर कमबॅक केला. बॉल झाले आतापर्यंत ओव्हर नंबर 1 मधले 5. 1 टू गो. शेवटचा बॉल अजूनही शिल्लक असेल. 13 बॉल 35 धावा होऊ शकतात. जर बॅटिंग चांगली झाली तर धावा येतील. इथून या मॅच मध्ये 13 बॉल 35 धाव्यांचे लक्ष्य. हा बॉल देखील मीनॉन घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. रनआउटची संधी. फलंदाज पात विकेटचं पतन. पहिला धक्का बॅटिंग करत असतात टीम वाघजाई देवी स्पोर्ट्स. लागला आटोलीला पहिला धक्का. तर 30 धाव्यांची गरज लक्षात घ्या. स्पीडअप या षटक क्रमांक दुसरं संपलंय. यानंतर अजून एक मॅच. त्यानंतर फायनलचा थरार.
6 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. इथून या मॅच मध्ये काय होईल, काय बिघडेल, नक्कीच ज्ञानेश्वर ठोकेल का 6 बॉल 6 षटकार या मॅच मध्ये. गोलंदाज संतोष ज्या खेळाडूच्या झेल सोडल्यानंतर धावा वाढल्या. इथून हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. थोडासा सूर्याचं किरण जरूर फिल्डिंग करत असताना चेहऱ्यावरती येत आहे. पाय इथून मिळाला असता रन. राहुलने थोडीशी घाई केली. चेंडू जर सोडला असता तर संतोषच्या हातामध्ये जरूर गेला असता या मॅच मध्ये. आता मात्र करायच्या धावा अजून देखील 31. 5 बॉलचा खेळ शिल्लक. चला संतोष स्पीडअप घ्या, त्यानंतर आम्हाला 2 मॅच अजून कव्हर करायचे आहेत. पहिला अमरक संघ देखील पोहोचलाय. हा बॉल टफा पडल्यानंतर डॉट आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. हा बॉल देखील आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट आहे, वाईट आहे. वाईट बॉल पंचाचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला. हा वाईट बॉल. गोलंदाज तयार. हा बॉल अति हलक्या हाताने घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे. आपल्याला जरूर पाहायला मिळते. इथून एकच धाव मिळेल. बॉल झाले आतापर्यंत 4 टू गो. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. 18 धावा धाव फलकावरती आहेत. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. हा मात्र आपल्याला जरूर पाहायला मिळेल डॉट बॉल. पुन्हा एकदा चेंडू उंच गेला. झेल खाली करत जातोय. टिपलाय सोडला झेल. इथून मॅच तरी जिंकले. टीम आपल्याला पाहायला मिळते. संघ किलेमुरगिरी संघानं झेल इथं आपल्याला पाहायला मिळतं बाजी मारले. हा मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपल्याला जरूर पाहायला मिळेल. करण ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या करण 19 धावा बनवल्या. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी राहिली आहे. टॉस साठी देखील एंडी यायचं लगेच. टीम कुसरूनचे कॅप्टन या लगेच आपण नाणेफेकी करणार आहोत. यामधून जो जिंकणार तो फायनल मध्ये जाणार आहे. टीम कुसरून की टीम किलीमुरगिरी संघ पाहायला मिळेल. वेलकम अर्जुन दादा, तुमचं देखील स्वागत या स्पर्धेमध्ये. अंकुश कदम, अंकुश सारखे तुमचं देखील सहर्ष स्वागत. नाणेफेकी करतोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम किलीमुरगिरी आणि कुसरून कोण बाजी मारणार. आज नवीन चेहरा बघायला मिळेल का? किलीमुरगिरी संघ आज ट्रॉफी मध्ये जाताना पाहायला मिळेल का? या मॅच मध्ये आपण बघणार आहोत.